नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. बीडमधलं म्हणजेच परळी शहरातलं महादेव मुंडे हत्या प्रकरण 18 महिने झाले तरी हे कुटुंब न्यायासाठी वणवण भटकतंय. अनेकदा पोलीस स्टेशनचे उंबरे झिजवले, एसपी कार्यालयात जाऊन देखील अनेकदा या संपूर्ण प्रकरणात तपास तातडीनं व्हावा आणि आरोपी निष्पन्न व्हावेत यासाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गाठ देखील घेतली. पण अजूनही या प्रकरणातले आरोपी काही निष्पन्न होईनात. दरम्यान मध्ये एक ट्विस्ट आलं. बाळा बांगर जे 2-2.5 वर्ष वाल्मिक कराडचे सहकारी होते, ते मात्र या प्रकरणात पुढे आले आणि या प्रकरणातही वाल्मिक कराडचा हात आहे, त्याच्यावर 302 दाखल करा अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. त्यानंतर या प्रकरणामध्ये कुठेतरी एक आशेचा किरण या महादेव मुंडे कुटुंबियांना मिळाला आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बाळा बांगर यांचा जबाब नोंदवला जावा, फिर्यादी साक्षीदार म्हणून त्यांची त्या ठिकाणी भूमिका त्यांनी निभावावी आणि या प्रकरणातले आरोपी निष्पन्न व्हावेत, अन्यथा मी बीडच्या एसपी कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करेन असा त्यांनी इशारा दिला. आता यानंतर पोलीस देखील आणखी जागृत झाले. त्यांनी बाळा बांगर यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं. मग केज पोलीस ठाण्यामध्ये किंवा केज पोलीस उपाधीक्षक यांच्या पुढे त्यांचा जबाब देखील नोंदवण्यात आला. तो जबाब गोपनीय ठेवण्यात आला. आता तो जबाब देऊन देखील साधारण 10-1 दिवस झाले, पण अजूनही या प्रकरणात नेमके आरोपी कोण आहेत, त्यांची नावं काय आहेत, ते निष्पन्न झालेत का, याबद्दल काही उत्तर मिळत नाहीये. 18 महिने म्हणजे जवळपास 1.5 वर्षांचा कालावधी गेला. 2 लहान मुलं, सासू सासरे, नणंद, दीर, इकडे माहेरचे सगळेजण हतबल झाले. शेवटी परवा स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे आपल्या कुटुंबियांना घेऊन एसपी नवनीत कावत यांची गाठ घ्यायला गेल्या. त्या ठिकाणी त्यांनी त्यांची गाठ देखील घेतली. बाळा बांगर यांचा तुम्ही जबाब नोंदवलात, आता पुढे काय झालं? आता त्यावर त्यांनी दिलेली उत्तरं. आज बाळा बांगर यांनी त्याच पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरी मुंडे म्हणजेच महादेव मुंडे कुटुंबियांची घेतलेली भेट आणि आता या प्रकरणामध्ये महादेव मुंडे यांच्या मुलानं व्यक्त केलेल्या भावना आणि मग आईला अनावर झालेले अश्रू, या सगळ्यांच्याच माध्यमातून मी आज लाईव्ह करतोय आणि या लाईव्हचं नावच आहे मम्मी मला देखील एसपी कावत यांच्यासारखं बनून आरोपींना मारायचंय. मुलाची भावना, आईच्या डोळ्यांत अश्रू. नेमकं काय घडलं? खरं तर या प्रकरणामध्ये मुळात बाळा बांगर यांच्या साक्षी जबाबामुळं, त्यांनी नोंदवलेल्या जबाबामुळं कुठेतरी महादेव कुटुंबीय किंवा त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांना आशा लागून राहिली आहे की आता माझ्या नवऱ्याचे पण मारेकरी सापडतील, त्यांची पण नावं निष्पन्न होतील, माझ्या नवऱ्याला ज्यांनी निर्घृणपणे मारलं त्यांना शिक्षा होईल आणि मला न्याय मिळेल. पण गेल्या 18 महिन्यांमध्ये या प्रकरणाकडे कोणी कोणी लक्षच दिलं नाही. अगदी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जेव्हा ते प्रकरण पीक आवरला होतं, त्यावेळी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना अनेक नेत्यांनी भेटी दिल्या. त्यामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस असतील, राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे असतील, अर्थात ते वेळोवेळी फॉलोअपही घेत असतील. पण हे प्रकरण म्हणावं तसं त्या स्पीडनी गेलं नाही जेवढं संतोष देशमुख हत्या प्रकरण गेलं. त्या प्रकरणामध्ये अगदी सुरुवातीला CID SIT यांच्याकडून तपास सुरू झाला, आरोपी निष्पन्न झाले, आरोपी पकडले गेले, चार्जशीट दाखल झालं, खटला उभा राहिला, 9 सुनावण्या देखील झाल्या. पण इकडे मात्र महादेव मुंडे या प्रकरणामध्ये खटला उभं राहणं सोडाच, CID SIT नेमणं पण सोडा. अहो, अजून साध्या आरोपी निष्पन्न झालेले नाहीत. आरोपी कोण, पोलिसांनी कुणाला आरोपी निष्पन्न केलंय हे देखील अजून समजलेलं नाही. बाळा बांगर स्वतःहून
एसपींकडे जबाब द्यायला गेले. एसपींनी केसच्या पोलीस उपअधीक्षकांकडून जबाब नोंदवूनही घेतला. त्यानंतर स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे एसपींची गाठ घ्यायला गेल्या. त्या ठिकाणी त्या भेटल्या देखील. तिथे ते एसपी काय म्हणाले यांनी ते देखील सांगितलं. आपण मागच्या लाईव्ह मध्ये ऐकलं होतं की एसपी म्हणतात की यामागे राजकारण दिसतंय आणि असं काही ठोस पुरावा वाटत नाही. बाळा बांगर यांचा काही जबाब याच्यातनं काही असं निष्पन्न होत नाहीये, तरी देखील आम्ही प्रयत्न करतोय म्हणून. म्हणजे केवळ आम्ही प्रयत्न करतोय, याच्या पुढे काही उत्तर मिळाले नाही. गेल्या 18 महिन्यांपासून हे सगळे पोलीस प्रयत्नच करतायत. यामध्ये नवनीत कामत यांनी मध्ये एक पथक नेमलं आणि डीवायएसपी कमलेश मीना केसचे डीवायएसपी यांच्याकडे तपास देखील दिला, पण तरी देखील त्याचं पुढे काही फारसं घडलं नाही. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 तपासी अधिकारी नेमण्यात आले. परवा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वक्तव्यच केलेलं आहे की माझ्या नवऱ्याची केस ज्याच्यात हातात जाते किंवा जो तपास हातात घेतो त्याचं एक तर प्रमोशन होतं किंवा बदली होते. हे कसं काय? आता यामध्ये अगदी सुरुवातीला पीआय सानप यांनी तपास केला. त्यांनी आरोपी काही ट्रेस आउट केले, काहीतरी 6 आरोपींचे नंबर वगैरे काढले, त्यांची बदली झाली. आता बदली झाली का बदली करावी लागली, त्यांच्यावर कोणाचा राजकीय दबाव होता का त्यांना धमकी देण्यात आली, हा मुद्दा नंतरचा. नंतर सपकाळ आले, तेही गेले. गुलबर्गे आले, तेही गेले. दहीफळे पीआय हे आले, तेही गेले. पीआय नाचण आले, तेही गेले. डीवायएसपी अनिल सोरमले आले, तेही गेले. नंतर आता अलीकडे कमलेश मीना डीवायएसपी आणि यांच्यासोबत 6 जणांचं पथक, ज्यात साबळे म्हणून प्रमुख होते, 5 कॉन्स्टेबल होते, तेही गेले. आणि आता तर कमलेश मीना हे डीवायएसपी जे केसचे आहेत त्यांची प्रमोशनवर बदली झालेली आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडेंना म्हणायचे ते अगदी खरं आहे. एक खून, आरोपी किती माहित नाहीत, 18 महिने झालेत, 7 तपासी अधिकारी बदलण्यात आले, पण अजूनही आरोपी कोण हे निष्पन्न होत नाहीये. आता या सगळ्या प्रकारानंतर बाळा बांगर यांचा घेतलेला जबाब, त्या जबाबावर एसपींनी केलेलं भाष्य, नंतर स्वतः कमलेश मीना यांना भेटायला गेलेल्या ज्ञानेश्वरी मुंडे यांना कळतं की तिथे जे माझ्या पतीच्या हत्येच्या गुन्ह्याचा तपास करतायत त्यांचीच बदली झाली आहे. त्यामुळे अशा माऊलीने करायचं काय? आता याच बाळा बांगर यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या कुटुंबियांची, म्हणजेच महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची आज भेट घेतली आणि त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत काही वाटेल ते तरी झालं, जन आंदोलन आपण उभं करू, पण महादेव मुंडे हे प्रकरण न्याय मिळाल्याशिवाय आता आम्ही थांबणार नाही, शेवटपर्यंत लढणार, असा विश्वास, असं आश्वासन त्यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांना दिलं. यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्याबरोबर आपला मुलगा काय म्हणालाय ना हे देखील त्यांना सांगितलं. आणि ते ऐकून अक्षरशः महाराष्ट्राच्या काळजाला देखील धस्स होईल की अरे आपण हे काय ऐकतोय, काय मुलाच्या डोक्यात काय चालू आहे, काय भावना आहेत त्याच्या, काय शब्द आहेत त्याचे, हे आपण प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बाळा बांगर यांची भेट घेतल्यानंतर त्यांना सांगितलं की माझा मुलगा काय म्हणतोय. आता तेच पहिल्यांदा आपण ऐकूयात की ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बाळा बांगर यांना त्यांचा मुलगा काय म्हणाला हे ऐकूयात. मला कावसरांचं बघूनच आरोपी मारायचे. त्याच्या मनात ठाम निर्णयच ते म्हणते मम्मी तू आता काहीच करू नको, आता ते तुझ्या आतमधून ते लहान काढायला ते मम्मी आज कसं मी पण मग सख्या भावासारखे झालेल्या घटनेला तर करू शकत नाही, पण न्याय तर पाहिजे असतो. सगळी त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही असं. बरोबर किती असं तर जरी निर्णय केला ना तरी पण त्यांची आठवण आली की होते. त्यांची जागा घेणं तर शक्यच नाही. कोणी पण लेकरांकडे पाहून तुम्हाला हे सगळं धीर धरावं लागणार. लेकरांचं पण चित्र गेलेलं वापस येणं शक्यच नाही. त्यांच्या पप्पाचा बेस त्यांना होता, ताप होता. ऐकलत? हे सांगताना ज्ञानेश्वरी मुंडे यांना अश्रू अनावर झाले. महादेव मुंडे म्हणजे माझे पती यांची आता कुणी जागा घेऊ शकत नाही, पण जो त्यांचा मुलगा म्हणालाय ना ते ऐकून खरंच महाराष्ट्राला पण वाईट वाटलं की त्यांचा मुलगा म्हणतोय
की मम्मी आता बस झालं, आता मी देखील एसपी कावत यांच्यासारखं बनणार आणि आरोपींना मारणार. मला आरोपींना मारायचंय. पण त्याला कसं मारायचंय देखील त्यांनी म्हटलं. मला पहिल्यांदा एसपी कावत यांच्यासारखं बनायचंय, म्हणजे मला चांगला एक पोलीस अधिकारी बनायचंय आणि कायद्यानं मला न्याय मिळवायचा आहे. म्हणजे त्याच्या मनात जी भावना आहे खरं म्हणजे संतापजनक आहे. कारण की तो सगळा गेल्या 1.5 वर्षातला हा प्रवास पाहतोय की माझ्या आईची किती धावपळ होतीये, माझ्या आईची कशी अवहेलना होतीये, माझ्या आईला कशा ठोकरा खावे लागतात, माझ्या आईला कसे पोलीस ठाण्यांचे उंबरे झिजवावे लागतात, माझ्या आईला कसं पोलिसांकडे जाऊन आपलं वेळोवेळी गारण मांडावं लागतंय, माझ्या आईला घरामध्ये प्रत्येक वेळी माझा पती गेलाय त्याचा तपास करा, त्याला कुणी मारलं त्यांना फासावर लटकवा, त्यांना शिक्षा द्या, हे तो बघतोय उघड्या डोळ्यांनी. माझ्या आईनं उपोषण देखील केलं होतं, पण याचा काही परिणाम ना सरकारवर होतोय, याचा काही परिणाम ना प्रशासनावर होतोय, ना पोलीस यंत्रणेवर होतोय. त्यामुळे ते बारकं पोरगं लेकरू ते म्हणतंय की आई काळजी करू नको, मी स्वतः आता एसपी कावंत सारखं यांच्या साहेबांसारखं बनेन आणि मी आरोपींना मारेन म्हणून. कशाला आत्मदहनाचा विचार करतेस? कारण की त्यांनी आत्मदहनाचा विचार बोलून दाखवला होता. त्या मुलाला काय वाटलं असेल हो? एकतर आपला बाप मेलाय, कसा मेलाय माहित नाही, कुणी मारलाय माहित नाही, का मारलाय माहित नाही, आरोपींना पोलीस का अटक करत नाहीत माहित नाही, तपास का पुढे जात नाही माहित नाही, कुठल्याच गोष्टीचं उत्तर नाहीये. ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या, ज्यावेळी मला ही माहिती मिळाली की बाळा वांगरांनी असा दावा केला की माझ्या पतीचा म्हणजे त्याला मारल्यानंतर त्यांच्या शरीराचा मांसाचा तुकडा काढून वाल्मिक कराडच्या समोर टेबलावर ठेवण्यात आला, त्यावेळी काय वाटलं असेल, काळीच चिरलं गेलं त्या माऊलीचं. इतकंच नव्हे तर त्या मारेकऱ्यांनी तो पुरावा समोर आणून ठेवला म्हणून त्यांना गिफ्ट म्हणून गाड्या दिल्या, शाबासकी दिली. अहो, ज्या स्पॉटवर त्यांना मारले त्या ठिकाणी सुद्धा ज्ञानेश्वरी मुंडे आतापर्यंत जाऊ शकला नाही, तेवढी हिंमत नाही झाली त्यांची. आता कुठेतरी बाळा बांगर सख्या भावासारखा पाठीराखा उभा राहिलाय म्हणून त्यांना या केसमध्ये असं वाटतंय की काही ना काहीतरी होईल, मला न्याय मिळेल, माझ्या मुलांना न्याय मिळेल, माझ्या कुटुंबाला न्याय मिळेल. माझ्या नवऱ्याला का मारलं, कुणी मारलं, कशाला मारलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मागच्या जेव्हा त्या एसपी ना भेटण्यासाठी गेले होते ना बीडमध्ये, तेव्हा त्यांची सासूबाई पण होती. त्या तर म्हणाले की माझ्या लेकराला का मारलं आणि कुणी मारलं मी जाब विचारणार आहे त्यांना भेटल्यानंतर. अरे अजून नावच निष्पन्न झाले, तो भेटणार कधी आणि तुम्ही जाब कधी विचारणार? काय मिळणार हो याच्यातून? खरंच म्हणजे आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या माऊलीनं न्याय मागण्याची प्रतीक्षेत आहे तिचा मुलगा असं म्हणतोय की मी एसपी कावत साहेबांसारखा बनेन, म्हणजे मी पोलीस बनेन आणि मी कायद्याने या आरोपींना न्याय देईन, यांना मारेन म्हणून. म्हणजे बघा त्याचा विचार देखील कसा आहे, उत्तम विचार बाळगून आहे तो. त्याच्या मनात आग आहे, त्याच्या मनात धग आहे, पण ती आग विझवण्यासाठी तो कायद्याने विचार करतोय. माझ्या आरोपींना मारण्यासाठी मला आता पोलीस बनावं लागेल, मला पोलीस अधिकारी बनावं लागेल, मला नवनीत कावत साहेबांसारखं बनावं लागेल. का माहितीये? वारंवार आई सोबत पोलीस ठाण्यात जाऊन 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 त्याला हे कळालंय की पोलीसच या आरोपींना पकडू शकतात आणि त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवू शकतात. काय दोष होता महादेव मुंडेंचा? कशासाठी मारलं याची उत्तरच नाहीयेत. 21 ऑक्टोबर 2023, 15 जुलै 2025, जवळपास 18-19 महिने झाले. तहसील कार्यालयासमोर परळी शहरात मोटारसायकल एकीकडे, त्यांची डेड बॉडी एकीकडे. मोटारसायकल आदल्या रात्री सापडते, डेड बॉडी दुसऱ्या दिवशी सापडते सकाळी. गळ्यावर वार, पोटावर वार, छातीवर वार, मानेवर वार. बर एवढं करून सुद्धा मारलं याचा पुरावा घेऊन ज्याने मारायला सांगितलं त्याच्या समोर घेऊन जातात. म्हणजे मारेकरी किती, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना अगदी कोल्ड ब्लडेड. असा काय गुन्हा होता त्या व्यक्तीचा?
पोलीस शोधत नाहीयेत, पोलिसांना तपास लागत नाहीये. 18 महिने 7 तपासी अधिकारी बदलता तुम्ही. स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाले की अरे कुणी आला की एक तर बदली होते, कुणी आला एक तर प्रमोशन होतंय. म्हणजे हातच लावत नाही त्या केसला. एक आला की दुसरा येतो, तो म्हणतो मला जरा अभ्यास करावा लागेल. दुसरा गेला की तिसरा येतो, आता मला अभ्यास करावा लागेल. तिसरा गेला की चौथा म्हणतो मला अभ्यास करावा लागेल. अरे अभ्यासच करत बसाल तोपर्यंत 2 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे आपला पती का मेलाय, कुणी मारलाय, कशासाठी मारलाय याची उत्तरच नाहीत. आपला मुलगा का मेलाय, कुणी मारलाय, कशासाठी मारलाय, आई वडिलांना उत्तर नाहीत. आपल्या वडिलांना का मारलंय, कुणी मारलंय, कशासाठी मारलंय, पोरा बाळांना उत्तर मिळत नाहीत. म्हणजे या एवढ्या संपूर्ण प्रकरणामध्ये हे प्रकरण इतकं सहजतेने घेतलंय, सहजतेने. परवाच SP कावत साहेब यांचं आंबेजोगाईला भाषण झालं, मोटिवेशनल स्पीच, अतिशय उत्तम सुरेख भाषण केलं त्यांनी, मुलांना मार्गदर्शन केलं. आता महादेव मुंडे यांच्या मुलाला देखील शिकावंसं वाटतं, मोठं बनायचंय, त्याचंही स्वप्न आहे. पण त्याचं स्वप्न तर तुमच्यासारखं बनायचंय त्याला. आणि का? माझ्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी, माझ्या वडिलांना ज्यांनी मारलं त्या आरोपींना मारण्यासाठी मला तुमच्यासारखं SP कावत साहेब तुमच्यासारखं बनायचंय. काय चुकलं त्या मुलाचं, काय दोष आहे त्या मुलाचा? तिकडे संतोष देशमुख म्हणजे आपल्या वडिलांना न्याय मिळावा म्हणून वैभवी झटतीये, वैभवी लढतीये. इकडे आता महादेव मुंडेंचा मुलगा देखील लढतोय. कारण की दोन्हीकडे बघितले तर मुलं लहान. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आज मुलांना झगडावं लागतंय. कारण महादेव मुंडे या प्रकरणामध्ये अजून आरोपी कोण हेच नीट डिटेक्ट झालेलं नाहीये. अगदी PI सानपांपासून विचार केला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी आरोपी शोधून काढले, डिटेक्ट केले, नंबर शोधले, पण त्यांच्यावर दबाव आला. हे आरोपी करा, ते आरोपी नको, यांना अडकवा. त्यावेळी PI सानप म्हणाले असं असेल तर मी कुणाला अडकवणार नाही, मी एक वेळ बदली करून जाईन. मग जा सुट म्हणाले. PI सानप सोडून गेले. राजकीय दबाव, जीवे मारण्याची धमकी, भीती. नंतर त्याच्यानंतर 5 जण आले, त्यांच्याकडनं तपास आला. काय पाहुण्यासारखे आले आणि पाहुण्यासारखे गेले. मग कमलेश मीना आले DYSP, त्यांचीही बदली झाली. आता या प्रकरणात तपासी अधिकारी कोण येणार आठवा हेही माहित नाहीये या माऊलीला. तो येणार तपासी अधिकारी, परत तो सगळी केसचा स्टडी करणार, मग त्याच्यावर काम करणार, मग आरोपी कोण ठरवणार, मग निष्पन्न होणार, मग अटक करायचा प्रयत्न सुरू होणार. म्हणजे बाळा बांगर यांनी दिलेले एव्हिडन्सेसचं काय? स्वतः बाळा बांगर आज म्हणालेत, अहो पुरावा काय मागताय, मी आहे ना स्वतः साक्षीदार, मी पुरावा आहे ना. ते एवढं 10-15 दिवस झाले तरी त्यांच्या साक्षीचा काहीच विचार केला जात नाहीये. उलट इकडे असं म्हणतायत, म्हणजे स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्यात की त्यांच्या जबाबात काहीतरी वेगळं वाटतंय म्हणून, कुठेतरी राजकारण वाटतंय म्हणून, त्यांच्या आई वडिलांवर गुन्हे दाखल केले म्हणून यांनी काहीतरी हे सुरू केलेलं आहे म्हणून. मुळात प्रश्न हा पडलाय की बाळा बांगर स्वतः फिर्यादी साक्षीदार बनायला तयार आहेत, स्वतः जबाब त्यांनी दिलेला आहे. त्यानुसार त्यांनी जी नावं काही त्या सगळ्या प्रकरणामध्ये जबाबामध्ये नोंदवलेली आहेत त्यांची किमान चौकशी करण्यासाठी ते त्यांना बोलवा. त्याच प्रकरणातले आरोपी मोकाट फिरतायत बिनदिक्कतपणे, राजरोसपणे परळी शहरामध्ये, तरी त्यांना अटक केली जात नाहीये. बरं, इतकं निर्घुण मारलंय संतोष देशमुखांसारखंच. म्हणजे ज्या मोटारसायकलच्या शेजारी जे काही सापडलं त्यामध्ये फक्त 2 चप्पल्या होत्या, त्यात एक चप्पल महादेव मुंडेंची, दुसरी चप्पल कोणाची माहीतच नाही. शिवाय त्यांच्यासोबत जी काय चैन, सोनं, नाणं, पैसे होते तेही पळून नेलेत. मग आता या सगळ्या प्रकरणामध्ये कुठे ना कुठेतरी लक्ष घालणं अत्यंत गरजेचं असताना त्या माऊलीला न्याय द्यायचा नाही का? का तिने आयुष्यभर असंच रडायचंय? ते आता स्वतः म्हणाल्या, जेव्हा मला एक कळलं की माझ्या मेलेल्या नवऱ्याच्या मांसाचा तुकडा काढून
त्या आरोपीच्या समोर टेबलावर ठेवला गेला, त्यावेळी मी आता मरायलाच पाहिजे, आता दुसरं काहीच नाही माझ्या हातात, पण पोरांकडे बघून मी शांत राहिले. 3-4 महिने तर घरातलं बाहेर पडणं मुश्किल होतं. आणि आता काय चक्रा मारावे लागतायत? तर कुणी मारलं हो माझ्या नवऱ्याला हे जरा सांगता का, हे विचारायला? किती वेळा पोलीस स्टेशनला जायचं त्या माऊलीनी? परवा तर केजला, त्या राहतात परळीला, केजला डीवायएसपींना भेटल्या, बीडला एसपींना भेटल्या, परत प्रवास परळी. मी ती माऊली वाऱ्यावरच आहे का? तिला कुणाचाच आधार नाही? सरकार तिला आधार देऊ शकत नाही? सरकार तात्काळ या केसमध्ये CID SIT साठी मागणी करू शकत नाही? विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, स्वतः परळीचे आमदार आहेत धनंजय मुंडे. का नाही हा प्रकार, का नाही हे प्रकरण लावून धरलं जात आहे विधानसभेमध्ये? स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मागणी केलेली आहे. का नाही हे आमदार विधानसभेत, विधान परिषदेमध्ये, विधिमंडळ अधिवेशनात माझ्या नवऱ्याचं प्रकरण लावत नाहीत? का बोलत नाहीत त्या विषयावर? का वाचा फोडत नाहीत त्या विषयाला? कितीतरी आमदार आपापल्या मतदारसंघात घडलेली प्रकरणं विधानसभेत मांडतात, चर्चेत आणतात, लक्षवेधी मांडतात. 18 महिने झाले. काही जणांनी आवाज उठवला, नंतर तो आवाज गप्प झाला. त्याच्याही मुलांना शिकायचंय, महादेव मुंडेंच्याही मुलांना शिकायचंय, त्यांना पुढे जायचंय. पण आता याच वयामध्ये माझ्या पतीला, माझ्या वडिलांना, माझ्या मुलाला कुणी मारलं याची उत्तर द्या कुटुंबाला मिळत नाही. ते दुर्दैव नाही का? आई वडील बिचारे म्हातारे झालेले आहेत, करणार काय? कुठं जायचं? पत्नीनं कुणापुढे हात पसरायचे, कुणाला सांगायचं की माझ्या नवऱ्याला कुणी मारलं ह्याच्याबद्दल जरा फक्त विचारता काय? त्यात बाळा बांगर आता उभे राहिलेले आहेत लढा द्यायला. तर किमान बाळा बांगर, म्हणजे माझी विनंती आहे बाळा बांगर यांना, जे काय खरं आहे खोटं आहे, जे काही तुम्ही सांगितलं असेल जबाब तो भाग नंतरचा, पण तुम्हाला वाल्मिक कराड सोबत तुम्ही 2-2.5 वर्ष काढलेली आहेत, त्याचे सगळे छक्के पंजे सगळे काय तुम्हाला माहिती आहे, ते सगळं जे काय आहे त्यातून महादेव मुंडे या प्रकरणाशी जे निगडीत आहे त्या प्रकरणावर फोकस करा आणि या माऊलीला न्याय द्या. कारण की आता या माऊलीला न्याय मागण्यापलीकडे दुसरं काहीच नाही. ती काय करू शकत नाही. ना सरकार CID किंवा SIT ची याच्यामध्ये नेमणूक करत आहे, ना हा तपास कुठे आणखी LCB कडे दिला जातोय, ना आणखी कुठे पुढे दिला जातोय. सारखे तपासी अधिकारी बदलले जात आहेत, ना कोणी राजकीय व्यक्ती या विषयावर भाष्य करायला मागत आहे. म्हणजे ज्या प्रकरणामध्ये कुठे पॉलिटिकल कनेक्शन नसेल तर ते प्रकरण बाजूला पडतं, त्याच्याबद्दल कोणीच आवाज उठवायचा नाही, सर्वसामान्य प्रकरण म्हणून सोडून दिलं जातं. अहो मध्ये तर त्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये देखील त्यांनी याचिका देखील दाखल केली. तिथं तरी काय, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, दुसरं काहीच नाही त्या माऊलीच्या हातात. तिने तिकडे छत्रपती संभाजीनगरला जायचं का इकडे बीडला पोलीस स्टेशनात का खेट्या मारत फिरायचं का मुलांना घरचं सगळं शिक्षण आणि सांभाळायचं? तिच्या मुलांना नेहमी महादेव मुंडे ट्युशनला न्यायचे, ट्युशनवर आणायचे, पिकनिक गोळा करायचे, त्यांचं काय जे असेल तो उद्योग करायचे आणि घरी यायचे. आता सगळं हे पडलं माऊलीवर. त्या ज्ञानेश्वरी मुंडेंनीच हे सगळं करायचंय. लहान लहान लेकरं पत्रात. करायचं काय अशा वेळी? यांना साथ देण्यासाठी कोणी पुढे येणार का नाही? संतोष देशमुख प्रकरणासारखं सुद्धा या प्रकरणामध्ये जन आंदोलन उभं राहिलं पाहिजे. या प्रकरणात देखील बरंच काही दडलेलं आहे. ज्या अर्थी 18 महिने झाले या प्रकरणातले आरोपी निष्पन्न होत नाहीत, म्हणजे 100% या ठिकाणी काहीतरी राजकीय कुठे ना कुठेतरी कनेक्शन आहे. जर स्वतः बाळा बांगर बिनदिक्कतपणे बिनधास्तपणे वाल्मिक कराडचं नाव घेत आहेत तर का नाही त्याची या प्रकरणामध्ये चौकशी केली जात आहे? जबाब नुसता नोंदवून घेऊन पुढे काय? दूध का दूध पाणी का पाणी का केलं जात नाहीये? बाळा बांगर खरं बोलतायत का खोटं बोलतायत का नाही तपासलं जात आहे? आता अगदी त्यांनी अलीकडे जबाब दिला आणि आता पलीकडे लगेच कमलेश मीना यांची बदली देखील झाली. भले ते प्रमोशनवर गेले तो त्यांचा वेगळा भाग झाला, पण त्या ठिकाणी पुन्हा नवीन तपास अधिकारी द्यावा लागेल. मग तो आल्यानंतर पुन्हा स्टडी करणार, पुन्हा अभ्यास, पुन्हा या केसची आणखी 2-4 महिने निघून जाणार. ही केस स्टँड कधी होणार?
आरोपी कधी निष्पन्न होणार, त्यांना पकडलं कधी जाणार, त्यांना पीसीएमसीत कधी घातलं जाणार, चार्जशीट कधी दाखल होणार आणि त्यानंतर हा खटला कधी उभा राहणार. या प्रकरणात खरंच ज्ञानेश्वरी मुंडे या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. उद्या जर त्यांनी काही चुकीचं बरं वाईट पाऊल उचललं तर काय, कुणाला दोष देणार आपण आणि कुणाला नाव ठेवणार आणि कोण त्याची जबाबदारी घेणार. या प्रकरणामध्ये खरं म्हणजे सिरियसली तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी स्वतः लक्ष घालून हे प्रकरण विधानसभेमध्ये या प्रकरणाविषयी आवाज उठवला पाहिजे. आरोपी निष्पन्न झाले असतील तर अगदी सानपांपासूनच्या आतापर्यंतचे सगळ्यांचे सीडीआर काढा असं स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे म्हणल्यात तर चौकशी लावा ना कावत साहेब, काढा ना याच्यातून बाहेर. का असं होणार आहे? उद्या तो मुलगा शिकून सवरून तुमच्या एवढा जेव्हा होईल तेव्हा या आरोपींना पकडण्याची आणि आरोपींना शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे का? या प्रकरणात कुणी वाली आहे का नाही याचा अभ्यास खरं तर आता सर्वांनी करायला पाहिजे आणि हे प्रकरण लावून धरण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आज त्या मुलाला या कोवळ्या वयात जर असं बोलावं लागत असेल की मम्मी मला एसपी कावत साहेबांसारखं बनून आरोपींना मारायचंय, तर लक्षात ठेवा त्याच्या आत मनात लागलेली आग जसजसा तो मोठा होत जाईल तसतशी ती वाढत जाणार आहे. तिला वेळीच विझवायची असेल, त्याच्या मनातली ती भावना, राग, बदल्याची भावना सगळं बाजूला करायचं असेल आणि या कुटुंबाला खरंच न्याय मिळून या कुटुंबाला वाचवायचं असेल तर आता लोकप्रतिनिधी, पोलीस, सरकार या सर्वांनी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.